संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। डीजेच्या आवाजाने मृत्युमुखी पडण्याच्या घटना जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहेत। या डीजे वाल्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक नसल्यामुळे रात्री बेरात्री 1 ते 2 वाजेपर्यंत हे डीजे वाले कर्कश आवाजात गाणी लावत असतात। या गाण्यांवर बरेचसे बेवडे बेधुंद होऊन नाचत असतात। याचा त्रास सोसायटी किंवा भरवस्तीमध्ये असलेल्या नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना होत असला तरी त्यांना गप्प बसवण्याशिवाय पर्याय राहत नाही। नारायणगावात तर एका डीजेवाल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांनी केली असता डीजेवाला तक्रारदाराला दमदाटी करत असल्यामुळे नारायणगावातील अशा या मुजोर डीजेवाल्याला कोणाचा राजकीय विरोध हस्त आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असून या डीजेवाल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी दबक्या आवाजात नारायणगाव शहरातून होऊ लागली आहे। दरम्यान जिल्ह्यात एका कुटुंबातील चिमुकल्या बालकाच्या मुंजच्या कार्यक्रमात 40तील तरुणाच्या डीजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सिकंदर शेख असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्या कुटुंबातील चिमुकल्या बालकाचा मुंजेचा कार्यक्रम सुरू होता। त्यासाठी लावलेल्या डीजेवरच्या गाण्याच्या तालावर तरुण नाचत होते। डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं। त्याच्या छातीत वेदना असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला, पण डीजेच्या आवाजात त्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही। तो जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला उपचारासाठी घेऊन जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, बेल्हा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।